नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपलं लेक्चर जे आपण आयोजित केलेलं आहे ते बी-ए भाग 1 सेमिस्टर 2 च्या सी-बी-सी-एस पॅटर्ननुसार भूगोलाचा आपला पेपर क्लायमेटोलॉजी यावर आधारित कोर्स आउटकम यावर आपलं आजचं हे लेक्चर आहे. मी प्राध्यापक डॉक्टर विजय गोरडे, महात्मा गांधी महाविद्यालय, आरमोरी. तर आज आपल्याला गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीनुसार बी-ए भाग 1 च्या सेमिस्टर 2 च्या पेपर क्लायमेटोलॉजी हवामानशास्त्र याची आपल्याला काही कोर्स आउटकम जे आहे ते त्याचा अभ्यास इथे आपल्याला करायचा आहे. तर इथे पहिलं जे युनिट आपल्याला दिलेलं आहे हवामानशास्त्राच्या अभ्यासामध्ये जे आपल्याला पहिलं युनिट इथे दिलेलं आहे यामध्ये मीनिंग अँड स्कोप अँड सिग्निफिकन्स ऑफ क्लायमेटोलॉजी, हवामानशास्त्राचा अर्थ, स्वरूप, व्याप्ती, महत्व या ठिकाणी दिलेलं आहे. ॲटमॉस्फेरिक कंपोझिशन अँड स्ट्रक्चर, वातावरणाचे घटक आणि वातावरणाची संरचना, एलिमेंट ऑफ वेदर अँड क्लायमेट म्हणजे हवा आणि हवामानाची अंगे, इन्सुलेशन, सौरशक्ती, डिटर्मिनंट अँड डिस्ट्रीब्युशन त्याचे सौरशक्तीच्या वितरणावर परिणाम करणारे घटक आणि त्याचं वितरण त्याचा अभ्यास इथे दिलेला आहे. ग्लोबल एनर्जी बजेट, पृथ्वीचं औष्णिक संतुलन याच्या संदर्भात इथं या ठिकाणी जी माहिती आहे ती माहिती आपल्याला या युनिटमध्ये दिलेली आहे. यावर आधारित काही कोर्स आउटकम या ठिकाणी आपल्याला बघायचे आहे. इथे विद्यार्थ्यांना बघा पहिला पॉईंट इथे दिलाय की टू क्रिएट अवेअरनेस अमॉंग द स्टुडंट अबाउट द एलिमेंट्स ऑफ वेदर, टू लर्न अबाउट एअर टेम्परेचर अँड ह्युमिडिटी. दुसरा आहे टू इम्पार्ट नॉलेज टू द स्टुडंट अबाउट वेदर फॅक्टर, ॲटमॉस्फेरिक लेवल, ॲटमॉस्फेरिक फिनॉमिना. तर पहिल्या पॉईंटमध्ये आपल्याला इथं असं दिलेलं आहे की टू क्रिएट अवेअरनेस अमॉंग द स्टुडंट अबाउट द एलिमेंट ऑफ वेदर म्हणजे हे हवामान काय आहे, हवा काय आहे याच्या संदर्भात अ, जरी आपल्याला सगळे शब्द एकसारखे वाटत असले तरी त्या शब्दांच्या संदर्भात प्रत्येक शब्दामध्ये जे आहे ते वेगळेपणा आहे, भिन्नता आहे आणि प्रत्येकाचा अर्थ जो आहे तो वेगळा या ठिकाणी निघतो. वेदर, क्लायमेट, ॲटमॉस्फिअर हे तीनही शब्द जरी आपल्याला एकसारखे वाटत असले तरी प्रत्येक 3 शब्दामध्ये सुद्धा या ठिकाणी फरक असलेला आपल्याला दिसतो. याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये एक कुतूहल त्या ठिकाणी निर्माण होते. विद्यार्थ्यांमध्ये एक जिज्ञासा निर्माण होते, की हे यातून आपण कोणता बोध घेऊ शकतो किंवा हे कोणकोणते या हवामानाचे कोणते घटक आहे. वेदर म्हणजे ज्याला आपण हवा म्हणतो, जी एका दिवसाची स्थिती असते. क्लायमेट हवामान, जे एखाद्या प्रदेशाचा 30 ते 35 वर्ष अभ्यास केल्यानंतर त्या ठिकाणी एखाद्या प्रदेशाचं हवामान जे आहे ते निश्चित होते. त्यानंतर ॲटमॉस्फिअर म्हणजे वातावरण. या वातावरणाचा अभ्यास करत असताना इथे आपल्याला असं लक्षात येते, की या वातावरणाची जे जे काही यामध्ये हवा आहे, हवामान आहे, याची जे काही अंग आहे, त्या कोणकोणती अंग आहेत, याचा अभ्यास विद्यार्थी करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतात. टू लर्न अबाउट एअर टेम्परेचर अँड ह्युमिडिटी वातावरणात असलेली आर्द्रता असेल, तापमान असेल, याचा सुद्धा अभ्यास करण्याचा प्रयत्न हे विद्यार्थी या ठिकाणाहून करू शकतात. हवामान आपण ज्या पृथ्वीवर राहतो, तिथे हवामान कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या प्रदेशात कोणतं हवामान आहे या संदर्भातील माहिती आपल्याला या माध्यमातून होऊ शकते. दुसरा पॉईंट दिला टू इम्पार्ट नॉलेज टू द स्टुडंट अबाउट वेदर फॅक्टर, ॲटमॉस्फेरिक लेवल, ॲटमॉस्फेरिक फिनॉमिना म्हणजे विद्यार्थ्यांना याबद्दल हवामानाच्या घटकांविषयी या ठिकाणून माहिती होऊ शकते. ॲटमॉस्फेरिक लेवल ज्या पृथ्वीवर आपण उभा आहे, कोणत्या स्तरामध्ये कोणत्या घटना घडतात. तपांबर असेल, स्थितांबर असेल म्हणजेच आपण त्याला ट्रॅटोस्फिअर, ट्रोपोस्फिअर, स्ट्रॅटोस्फिअर, आयनोस्फिअर, ओझोनोस्फिअर, एक्झोस्फिअर हे जे काही स्तर आहेत, त्या स्तराबद्दल जी काही माहिती आहे, ती माहिती या ठिकाणी आपल्याला विद्यार्थी जे आहे, ते विद्यार्थी या ठिकाणी घेऊ शकतात. म्हणजेच हवामानाचे जे काही महत्त्व आहे, हवामान, हवा, हवामान हे दोन्ही शब्द जरी आपल्याला सारखे वाटत असले, तरी या दोन्हीही शब्दामध्ये भिन्नता आहे आणि प्रत्येकाचा अर्थ हा जो वेगळा या ठिकाणी निघतो. दुसऱ्या युनिटमध्ये आपल्याला दिलेलं आहे टेम्परेचर फॅक्टर डिस्ट्रिब्युशन अँड प्रोसेस ऑफ हीटिंग अँड कूलिंग ऑफ द ॲटमॉस्फिअर म्हणजे तापमानावर परिणाम करणारे घटक, तापमानाचे वितरण आणि
वातावरणाचे तापणे आणि थंड होण्याची क्रिया जी आहे ती क्रिया या ठिकाणी इथे समजवलेली आहे. ॲटमॉस्फेरिक प्रेशर, वातावरणीय दाब किंवा वायुभार ज्याला आपण म्हणतो, विंड, वारे, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल डिस्ट्रिब्युशन ऑफ प्रेशर, त्या वायुभाराचं ऊर्ध्ववर्ती आणि क्षितिज समांतर प्रेशर, त्याचा अभ्यास या ठिकाणी विद्यार्थ्यांना दिलेला आहे. प्लॅनेटरी, पेरिओडिक अँड लोकल विंड, ग्रहीय वारे, नियमित वाहणारे वारे आणि स्थानिक वारे याबद्दल माहिती, मान्सून याबद्दल या युनिटमध्ये इथे माहिती दिलेली आहे. तर कोर्स आउटकमच्या माध्यमातून आपल्याला इथे असं दिसून येते, की पहिला पॉइंट यामधला, रेझिंग अवेअरनेस अबाउट द इफेक्ट ऑफ टेम्परेचर, सोलर एनर्जी ऑन द अर्थ अँड ह्युमन लाईफ. म्हणजे या ठिकाणी तापमानाचं जे काही महत्व आहे, मानवी जीवनात सुद्धा तापमानाचं महत्व आहे. ज्या सूर्यापासून जी या पृथ्वीला जी काही उष्णता मिळते, जी काही एनर्जी मिळते, ती एनर्जी कशी मिळते? किती? जर 100% जर उष्णता मिळाली असती, तर पृथ्वीचं तापमान खूप वाढलं असतं आणि पृथ्वी नष्ट झाली असती. त्यापैकी 50% सुद्धा 50% पेक्षा जास्त जी काही उष्णता आहे, ती पृथ्वी त्या ठिकाणी आपल्याला वापस जी आहे ती पाठवते आणि त्यापैकी काही उष्णता जी आहे ती पृथ्वी दररोज घेते. तर या संदर्भात एक माहिती जी आहे ती विद्यार्थ्यांना या ठिकाणाहून होऊ शकते. टू स्टडी द इफेक्ट ऑफ एअर प्रेशर ऑन द अर्थ, पृथ्वीवर जे काही वातावरणीय दाब आहे, वायुभार आहे, त्याबद्दल विद्यार्थी माहिती जाणून घेऊ शकतात. आपल्याला माहिती आहे की समुद्र सपाटीवर सर्वाधिक वायुभार असतो, जो मिलीबार, इंच, सेंटीमीटर या वेगवेगळ्या परिमाणामध्ये सुद्धा तो मोजला जातो. याबद्दल विद्यार्थी माहिती जाणून घेऊ शकतात. वायुभार काय आहे? आणि तो कोणत्या प्रदेशात कसा वायुभार असतो? जवळपास समुद्र सपाटीच्या प्रदेशात आपल्याला माहिती आहे की 1013 मिलीबार इतका वायुभार हा समुद्र सपाटीवर असतो. तिसरा पॉइंट इथे, टू क्रिएट क्युरिसिटी इन द स्टुडंट अबाउट विंड, टाइप ऑफ विंड, द इफेक्ट ऑफ विंड ऑन द अर्थ. जे पृथ्वीवर वाहणारे जे काही वारे आहे, हे वारे कोणत्या प्रकारचे आहेत? आपल्याला पृथ्वीवर फक्त वारा वाहताना दिसतो. वाऱ्याची जाणीव होते, परंतु त्या वाऱ्याबद्दल आपल्याला माहिती नसते. ती माहिती विद्यार्थी या माध्यमातून घेऊ शकतात. प्लॅनेटरी विंड आहे, ग्रहीय वारे, ज्यामध्ये व्यापारी वारे आहेत, प्रतिव्यापारी वारे आहेत, ध्रुवीय वाऱ्यांचा समावेश होतो. नियमित वाहणारे अ, जे काही वारे असतात, खारे वारे, मतलई वारे. खारे वारे म्हणजे जे समुद्राकडून जमिनीकडे वाहणारे आणि मतलई वारे जमिनीकडून समुद्राकडे वाहणारे. त्याचा अभ्यास विद्यार्थी या माध्यमातून करू शकतात. लोकल विंड, प्रत्येक जगामध्ये ज्या देशामध्ये जे काही स्थानिक वारे वाहतात, खामसीन, सिरोक्को, अं, या प्रकारचे जे काही आहे, डॉक्टर वारे आहेत, असे वेगवेगळी नावं वेगवेगळ्या प्रदेशात त्या भारतामध्ये कालबैसाखी, लू या प्रकारची जे काही वाऱ्याची नावं आहेत, जे काही शीत वारे असतात, काही उष्ण वारे सुद्धा आहेत. त्याबद्दल सुद्धा विद्यार्थी या माध्यमातून माहिती जाणून घेऊ शकतात. आणि सर्वात महत्त्वाचा पॉइंट म्हणजे इथला मान्सून. मान्सून जे आहे, मान्सूनच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की मान्सून हा भारतासाठी फार महत्त्वाचा आहे. मान्सून वारे भारतासाठी वाहनं फार महत्त्वाचे आहे. कारण भारतामध्ये मोठ्या प्रमाणात, भारत आणि भारतीय उपखंडीय प्रदेशामध्ये आपल्याला माहिती आहे की मान्सूनच्या वाऱ्यापासून मोठ्या प्रमाणात पर्जन्य होतं आणि त्याकरिता मान्सून हा आपल्याला माहिती आहे की भारतीय शेतीकरिता फार महत्त्वाचा घटक आहे. भारतामध्ये जे काही मान्सूनच्या ज्या शाखा आहेत, 2 शाखेच्या माध्यमातून भारतामध्ये पाऊस येतो. एक अरबी सागराकडून वाहणारी आणि एक बंगालच्या उपसागराकडून वाहणारी मान्सून. त्या संदर्भात विद्यार्थी माहिती जाणून घेऊ शकतात. मान्सून काय आहे? त्याची निर्मिती कशी होते? कोणत्या दिशेने ते वारे वाहतात? कसा पाऊस पडतो? कोणकोणत्या प्रदेशात पाऊस त्या माध्यमातून येतो? सर्वात प्रथम पाऊस कुठे पडतो? या संदर्भातील सगळी जी काही माहिती आहे, ती माहिती या माध्यमातून विद्यार्थी इथे जाणून घेऊ शकतात. तिसरं युनिट यामध्ये दिलेलं आहे, ॲटमॉस्फेरिक मॉइश्चर, ह्युमिडिटी, इव्हॅपोरेशन, कंडेन्सेशन, म्हणजे वातावरणातील आर्द्रता, सांद्रीभवन, बाष्पीभवन, प्रेसिपिटेशन म्हणजे वृष्टीची रूपं, त्याचे काही प्रकार दिलेले आहेत. रेनफॉलचे काही प्रकार दिलेले आहेत. एअर मासेस, वायुराशी, फ्रंट, आघाडी, कन्सेप्ट, त्याची एअर मासेसची कन्सेप्ट आणि आघाडीची कन्सेप्ट या ठिकाणी दिलेली आहे. क्लासिफिकेशन अँड प्रॉपर्टीज, त्यांचे एअर मासेसचे आणि फ्रंटचे म्हणजे वायुराशी आणि आघाडी यांचं वर्गीकरण आणि त्याची प्रॉपर्टीज, काही वैशिष्ट्ये या ठिकाणी दिलेली आहेत. यामध्ये बघा, हा पॉइंट दिलाय, टू इम्पार्ट नॉलेज टू द कन्सर्न स्टुडंट ऑन व्हेरियस मेट्रोलॉजिकल फॅक्टर लाईक इव्हॅपोरेशन, ह्युमिडिटी, कंडेन्सेशन, ड्यू, फॉग. म्हणजे विद्यार्थ्यांना या
वातावरणीय ज्या काही घटना आहे, ज्या हवामान विषयक घटना आहे, ज्या वातावरणीय घटनांमध्ये इव्हॅपोरेशन असेल, बाष्पीभवनाची क्रिया कशी होते, ह्युमिडिटी काय आहे, आर्द्रता, आर्द्रतेचे 2 प्रकार आहेत, सापेक्ष आर्द्रता, निरपेक्ष आर्द्रता, कंडेन्सेशन, सांद्रीभवन काय क्रिया आहे, ड्यू, दवबिंदू कशी निर्माण होतात, फॉग, धुक्यांची निर्मिती कशी होते, ढगांची निर्मिती कशी होते, पाऊस कसा पडतो, या संदर्भातली जी माहिती आहे, जी कुतूहल आहे, हे विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होऊन त्यातून ज्ञान सुद्धा त्यांना या ठिकाणी प्राप्त होऊ शकतं आणि हवामान विषयक घटका बरोबरच ते आपल्या ज्ञानात सुद्धा वृद्धी त्या ठिकाणी ते करू शकतात. नंतरचा पॉइंट दिलेला आहे, व्हॉट इज रेनफॉल, टाइप ऑफ रेनफॉल, टाइप ऑफ क्लाउड टू नो अबाउट दिस एटमॉस्फेरिक फॅक्टर. म्हणजे पर्जन्य काय आहे, पर्जन्याचे कोणते प्रकार आहेत. आपल्याला माहिती आहे की फक्त पाऊस येतो म्हणजे आपण त्याला पर्जन्य म्हणतो, परंतु पर्जन्याचे प्रकार सुद्धा वेगवेगळे आहेत. अभिसरण पर्जन्य आहे, प्रतिरोध पर्जन्य आहे, त्या ठिकाणी आवर्त पर्जन्य आहे. भारतामध्ये काही जो भारतातील महाराष्ट्रामध्ये आपल्याला माहिती आहे, आपल्याकडे जो पावसाळ्यात जो पाऊस येतो तो मान्सूनच्या स्वरूपात येतो. महाराष्ट्रामध्ये काही एक असा भाग आहे, तो बीड, उस्मानाबाद, लातूर या ठिकाणी जो पाऊस पडत नाही, ज्याला पर्जन्य छायाचा प्रदेश म्हणतो, तो प्रतिरोध पर्जन्यामध्ये येतो. आवर्त पर्जन्य, जे चक्रीवादळाच्या स्वरूपात जो पाऊस येतो तो त्याला आवर्त पर्जन्य म्हणतात. म्हणजे याबद्दल माहिती जी आहे ती विद्यार्थी या ठिकाणी जाणून घेऊ शकतात. क्लाउड, ढग, ढगांचे सुद्धा प्रकार आहेत. सगळ्या ढगांतून पाऊस पडत नाही. आपल्याला आकाशात दूर उंचावर पांढरे शुभ्र ढग दिसतात, त्यातून पाऊस पडत नाही. काळ्या रंगाचे जे ढग असतील, निंबस असतील, या प्रकारच्या जे काही निंबस आहे, स्ट्रेटस आहे, अल्ट्रोस्ट्रेटस आहेत, या वेगवेगळ्या प्रकारचे ढग आहेत. परंतु पाऊस देणारे ढग नेमके कोणते, पाऊस न देणारे ढग कोणते, या संदर्भात सुद्धा विद्यार्थी माहिती या ठिकाणी जाणून घेऊ शकतात. नंतरचा पॉइंट आहे, टू क्रिएट अवेअरनेस अमॉंग द स्टुडंट अबाउट द इम्पॉर्टन्स ऑफ मान्सून इन इंडिया. जे आताच आपण पाहिलं की पावसाच्या संदर्भात मान्सून हा फार महत्वाचा आहे आणि मान्सूनच्या ज्या 2 शाखेबद्दल आपण माहिती दिलेली आहे. मान्सून हा कसा येतो, उन्हाळ्यामध्ये जर तापमान योग्य प्रमाणात असेल, म्हणजेच एक भाग जो आहे तो जमिनीचा भाग तापणे आवश्यक आहे. म्हणजे एका भागात उष्णता अ, असणे सुद्धा आवश्यक आहे आणि त्यानंतरच त्या तापमानामुळे बाष्पीभवनाची प्रोसेस होईल आणि बाष्पीभवनामुळे जे वारे आहे, ते वारे आपल्याकडे वाहत येईल आणि त्यामुळे मान्सूनच्या स्वरूपात ते भारतामध्ये पाऊस देईल. म्हणून मान्सून हा सुद्धा या ठिकाणी फार महत्वाचा ठरत असलेला आपल्याला दिसतो. म्हणून हवामानशास्त्राच्या अंतर्गत विद्यार्थी विविध हवामान विषयक घटनांची माहिती जी आहे ती त्या ठिकाणी प्राप्त करू शकतात. त्यानंतर ऍटमॉस्फेरिक डिस्टर्बन्सेस, सायक्लोन आहे, ट्रॉपिकल टेम्परेट, उष्णकटिबंधीय, शीतकटिबंधीय, सायक्लोन, अँटी सायक्लोन आहे, हरिकेन्स आहे, हरिकेन, थंडरस्टॉर्म, टोर्नेडो, याबद्दल विद्यार्थी जे आहे ते माहिती जाणून घेऊ शकतात. क्लायमॅटिक क्लासिफिकेशन इथे दिलेलं आहे. जगातील हवामानाचं वर्गीकरण या कोपेन आणि थॉर्नवेट सारख्या महान तज्ञांनी या ठिकाणी केलेलं आहे. रोल ऑफ क्लायमेट इन ह्युमन लाईफ, ग्लोबल वॉर्मिंग, जनरल कॉजेस, कॉन्सिक्वेन्सेस अँड मेजर्स ऑफ कंट्रोल. तर यामध्ये काही जे आउटकम्स निघतात त्या आउटकम बद्दल आपण या ठिकाणी पाहूया. पहिला आउटकम दिलेला आहे की अंडरस्टँडिंग द इम्पॅक्ट ऑफ सायक्लोन अँड अँटी सायक्लोन, रिकरंट स्टॉर्म ऑफ इंडिया अँड द वर्ल्ड. आता या सायक्लोन आणि अँटी सायक्लोन काय आहे हे पहिल्यांदा आपल्याला समजून घेणे विद्यार्थ्याच्या दृष्टिकोनातून महत्वाचं असते. सायक्लोन आणि अँटी सायक्लोन म्हणजे सायक्लोनच्या विरुद्ध स्थिती जी आहे ती अँटी सायक्लोन मध्ये असते. ज्या सायक्लोन मध्ये जे वारे बाहेरच्या प्रदेशातून आतमध्ये येतात ते या ठिकाणी अँटी सायक्लोन मध्ये आतमधून ते बाहेर त्या ठिकाणी जातात. तर ती सायक्लोन काय आहे, ते कशी निर्माण होतात, कोणत्या प्रदेशात होतात, जे आपण इथे पाहिले की टेम्परेट अँड ट्रॉपिकल, उष्णकटिबंधीय प्रदेशातील आवर्तन निर्माण होतात, ज्याला आपण आपल्या भाषेत चक्रीवादळ म्हणतो. काही देशामध्ये हरिकेन, टोर्नॅडो या प्रकारची जी काही नावं आहेत आणि त्याचा प्रभाव भारत असो, जग असो, या ठिकाणी कशा प्रकारे होतो. वेगवेगळ्या देशात ज्यावेळेस वादळं येतात त्यावेळेस वेगवेगळ्या प्रकारची नावं त्या ठिकाणी ठेवली जातात आणि ते नावं त्या देशातील जे काही मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट आहेत ते डिपार्टमेंट ते त्यांची नावं ठेवतात. याबद्दल विद्यार्थी माहिती या ठिकाणी जाणून घेऊ शकतात किंवा जाणण्याचा आपण इथे प्रयत्न करून आपण ते ज्ञान त्या ठिकाणी प्राप्त करू शकतो. दुसरा पॉइंट आहे, टू क्रिएट अवेअरनेस अमॉंग द स्टुडंट अबाउट द इफेक्ट अँड रेमेडीज ऑफ ग्लोबल वॉर्मिंग. आता हा पॉइंट सुद्धा या ठिकाणी महत्वाचा आहे. जागतिक
अ, जागतिक तापमान वाढ जी आहे, या जागतिक तापमान वाढीमध्ये त्या जागतिक तापमान वाढीचा काय प्रभाव या ठिकाणी झालेला आहे किंवा काय प्रभाव होत आहे? दिवसेंदिवस पृथ्वीचं तापमान वाढत आहे. दिवसेंदिवस पृथ्वीचं तापमान वाढत आहे, त्याचे काय इफेक्ट होत आहे? कोणकोणत्या घटकावर परिणाम झालेले आहेत? मानवी जीवनावर काही परिणाम झालेले आहेत, बायोडायव्हर्सिटीवर काही परिणाम झालेले आहेत. त्याचा अभ्यास आपण या माध्यमातून विद्यार्थी या ठिकाणी करू शकतात. तिसरं पॉइंट आहे टू स्टडी द क्लासिफिकेशन ऑफ ग्लोबल क्लायमेट अँड द इफेक्ट ऑफ क्लायमेट ऑन ह्युमन लाईफ. या हवामानाचा मानवी जीवनावर काय प्रभाव झालेला आहे? मानवी जीवनावर काय प्रभाव होतो? आपल्याला माहित आहे की आपण या पृथ्वीवर 3 कटिबंधाची निर्मिती केली आहे. उष्ण कटिबंध, शीत कटिबंध, समशीतोष्ण कटिबंध. त्या प्रत्येक कटिबंधानुसार मानवी जीवन हे वेगवेगळ्या प्रकारचं असलेलं आपल्याला दिसते. प्रत्येक ठिकाणचा मानव हा सारखा नाही. मानव हा सारखा नाही म्हणजे मानवाची शरीरयष्टी, रंग यामध्ये आपल्याला फरक त्या हवामानानुसार झालेला या ठिकाणी दिसून येतो. तसेच इथे नंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे टीचिंग हाऊ टू क्रिएट मॅप अँड डायग्राम रिलेटेड द वेदर. आपण जे विद्यार्थी आहे ते वेदरच्या संदर्भात काही मॅप्स असतील, डायग्राम्स असतील, त्या त्या संदर्भात माहिती त्यातून ती माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करू शकतात. एक्सप्लेन हाऊ टू स्टडी वेदर मॅप अँड इम्पॉर्टन्स इन ह्युमन लाईफ. वेदर मॅप्स जे आहेत ते कुठे निर्माण होतात, कुठे त्याचं मुख्यालय कुठे आहे, तर त्या ठिकाणी कुठे ते तयार केले जाऊ कुठे तयार केले जातात. जसं भारतामध्ये डेहराडून आहे, पुणे आहे, या ठिकाणी ह्या वेदर मॅप्स त्या ठिकाणी तयार केल्या जातात. बाकी प्रॅक्टिकलच्या संदर्भात जे काही असेल, सर्व्हे मेथड्स आहेत, त्या माहिती जाणून घेऊ शकतो. हवामान विषयक जे काही यंत्र असतील, थर्मोमीटर आहे, एअर प्रेशर गेजेस आहे, वेट अँड ड्राय बलून थर्मोमीटर आहे, रेन गेज आहे, विंड स्पीडोमीटर आहे. अ, या संदर्भात आपल्याला जे हवामान विषयक जे काही घटक आहे, जे काही यंत्र आहे, त्याबद्दल आपण माहिती जाणून घेऊ शकतो. वेगवेगळे जे काही मेट्रोलॉजिकल स्टेशन आजूबाजूच्या एरियात लागलेले असतात, त्या ठिकाणी आपण भेटी देऊन त्याबद्दल माहिती आपण इथे विद्यार्थी जे आहे ते जाणून घेऊ शकतात. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण या संदर्भात जे काही काही कोर्स आउटकम जे आहे ते हवामानशास्त्र गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीनुसार च्या सिलेबसनुसार बी ए फर्स्ट इयरला जो सेमिस्टर सेकंडला हा हवामानशास्त्र हा जो विषय दिलेला आहे त्या संदर्भात हे काही यातील काही कोर्स आउटकम आपल्याला इथे दिसून येतात. धन्यवाद.